नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नागपूरच्या महानगरपालिका चुनावमध्ये उभे झाले आहेत. तुमचा परिचय द्या. माझा परिचय, माझं नाव प्रदीप भगवानजी चुटे. मी प्रभाग 23 ड मधून उमेदवारी घेतलेली आहे आणि उमेदवारी याच्याकरता घेतलेली आहे कारण की बरसातीमध्ये आमच्या इकडल्या सलमचा पट्टा आहे, त्याच्यामध्ये पाणी जाणं, रोड उंच केले आणि रोड बनवले, पण असे रोड फुटलेले आहे. आणि आपलं जे हे आहे, हे रोड पाहून पहा तुम्ही कसे आहे. आणि नळाला पाणी फक्त 2 तास किंवा 3 तास असते. रोज येतो का? हो, रोज फक्त सकाळी 2 किंवा 3 तास. आणि गटर लाईनची समस्या तर भरपूर आहे इकडे. म्हणून त्याकरता मी उमेदवारी घेतलेली आहे का बाबा जनतेचं काहीतरी भलं करीन, या उद्देशाने मी निवडणूक लढत आहो. गटर लाईन किती दिवसापासून अशी अस्तव्यस्त आहे? हे तर रोजचंच काम आहे, पण नवीन टाकत नाही. हे लोक जे सत्तेमध्ये आहेत, आजी माजी, हे लोक आतापर्यंत यांचे दुर्लक्ष असते आणि हे टाकत नाही. फक्त हो, ते पाठवून देतात जमादार आणि ते फक्त ते साफ करतात आणि झालं. आणखी दुसऱ्या दिवशी जसं तसंच. त्याकरता मी म्हटलं का बाबा नाही, काहीतरी आपण परिवर्तन घडवू, त्यासाठी मी उमेदवारी घेतलेली आहे. यापूर्वी तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असता. हो, तुम्ही काय काय काम? नाही, आम्ही मन सैनिक तर आम्ही हर कार्यामध्ये जे गरीब माणसांचं किंवा कोणाचंही असो, गरीब असो मोठा असो, ज्यांच्या समस्या आहे त्यांच्यासाठी आम्ही धावून जातो. रात्री बेरात्री जेव्हा कोणाचे फोन आले तेव्हा आम्ही चालले जातो. जनतेच्या काय म्हणणं आहे तुमच्याविषयी? जनतेचं म्हणणं तर आता जनतेने ठरवायला पाहिजे का बाबा त्यांना जे काम नाही करत किंवा ते नुसते फक्त बोल बच्चन अमिताभ बच्चन करतात त्यांना द्यावं, की जो प्रामाणिकपणे काम करते त्यांना द्यावं. तुमची काय अपेक्षा आहे आता या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे झाले आहात? माझी अपेक्षा म्हणजे मी जरी आलो तर आमच्या एरियामध्ये हे जे पाण्याचा त्रास आहे, नळाचा त्रास आहे आणि गुन्हेगारी, अतिक्रमण आणि ज्या शाळा आहे मराठी ह्या बंद होऊन राहिल्या आहे, यांच्यासाठी माझंवालं पूर्णपणे योगदान राहील की बाबा हे सर्व चालू झालं पाहिजे आणि हे जे अतिक्रमण आहे हे कमी झालेलं पाहिजे, गुन्हेगारी कमी झालेली पाहिजे. याच्यासाठी माझं पूर्ण हे राहील. पावसाळ्यामध्ये काय तुमच्या वस्तूमध्ये? पावसाळ्यामध्ये तर साहेब आमच्या इकडे कसं आहे, पूर्ण पाणी जमा होते मागच्या एरियामध्ये. कोणाच्या घरातलं सामान ओलं होते, अनाज ओलं होते आणि खूप त्रासून जातात बिचारे ते. पण कोणत्या नाल्याची पार पडली किंवा काही पडली त्याच्याकडे दुर्लक्ष करतात हे लोक आणि फक्त हो म्हणतात, फक्त आश्वासन देतात आणि करत काहीच नाही. मग तुम्ही निवडून आल्याच्या नंतर हे सगळे कामं करणार आहेत का? बिलकुल. मग आता काय नागरिकांची तुमची काय मागणी आहे? नागरिकांची नमस्कार, जय हिंद, जय आहे. तुम्ही मला बहुमताने निवडून द्या. तुमच्या ज्या समस्या आहे, जे बाकी नाही पक्ष करत, त्या पक्षाच्या व्यतिरिक्त तुम्ही मला अर्ध्या रात्री फोन करा, केव्हाही फोन करा, तुमच्या पाठीशी मी उभा आहे. ही माझी अपेक्षा आहे का त्यांनी मला बहुमताने निवडून दिलं पाहिजे. आम्ही सत्तेत नसताना आणि कोणत्या पदावर नसताना सुद्धा आम्ही गरिबांचे काम करत असतो, मोठ्या लोकांचे काम करत असतो, कोणतेही असो. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी.